इकडचं उचलून इकडे टाकतोय. हे घे. हे हे नाही फ्रूट टाकायचं. सेक्शन त्याच्या बाजूला, पाण्याच्या बाजूला फ्रूट सेक्शन. है मुझको बस बस खूप झालं गाणं ऐकून घे. हे आत्ताच आम्ही ना हे सगळं साफ केलं. ठीक आहे, किती छान क्लीन आहे बघा. आणि हे गाणं लावलं होतं आम्ही. ठीक आहे, तर आम्ही नाही दाखवू शकलो कारण की कॉपीराईट लागेल म्हणून. पण मी संकेतला एवढं चिडवलं ना, खरंच हा व्हिडिओ चालू पाहिजे होता. बिचारायला म्हटलं जाऊ दे आता, रडशील तू, नको आठवण काढू. मग कसं हसतो माझ्या वेळेस असं रडला होतास का तू संकेत? हा, माझ्या वेळेस असे गाणं नव्हते लावलेस तू. तुझ्या वेळेस मी कोणते गाणं लावले का? हा, ते नाही का, क्या बात है, ते वाला गाणं. ह्याला कोणतं गाणं आवडतं म्हणजे मला डेडिकेट त्याने कोणतं गाणं केलं माहिती का? कोणतं ते काय ते सिंगर रे? सिंगरचं नाव नाही आम्ही सांगू शकत ड्यू टू सम पर्सनल इश्यूज. पर्सनल नाही, प्रोफेशनल इश्यूज. तुम्ही नक्की ते गाणं ऐका जर तुम्ही ऐकणार असेल, कारण मी आयुष्यात ते गाणं नव्हतं ऐकलं कधी. आणि ते कुकर वाजतं तसं. हा का, तर इकडे ना संकेत आता बस झालं, माहिती किती खूप काम केलं. मस्त साफ केलं आम्ही किचन, बघा एकदम क्लिअर करून ठेवलंय. चकाचक. हा, तर कोणतं गाणं माहिती का ते? क्या बात है. तुम्ही यूट्यूबला सर्च करा क्या बात है सॉन्ग बाय चंदन कांबळे. बघा ते कसं गाणं आहे. ठीक आहे, चांगलं गाणं आहे, तुला डेडिकेट केलेलं गाणं आहे. अरे बापरे, त्याच्यात मला असं वाटतं त्यांना लिरिक्स काय लिहू हे सुचलं नाही. मग क्या बात है, क्या बात है, क्या बात है, बस असंच टाकलं त्यांनी मध्ये मध्ये. हा का, सुचलं नाही काय तर आता काय टाकायचं इथे लिरिक्स? कशी समोर तू आली, काय लिरिक्स आहेत त्याचे. आणि हा कार मध्ये सारखं तेच गाणं लावायचं, म्हणजे सारखं तेच, डेडिकेटेड टू यू सी माय डिअर वाईफ असं म्हणायचं. अरे यार, वाईफ बनायच्या अगोदर हे डेडिकेट तू गाणं केलं होतं, मला तेव्हाच तुला रिजेक्ट करायला पाहिजे होतं. अरे यार, तुला काय रोग आणि कळतच नाही. आणि दुसऱ्या फ्रेंड्ससाठी, दुसऱ्या मुलींसाठी तू काय काय डेडिकेट करतोस हे सांग ना संकेत जरा. ते सांग ना, आता जरा शक्य नाही आणि माझ्याकडे. नाही, सांगावं लागेल तुला. आणि आता मी त्याला तेच चिडत होते, म्हटलं जाऊ दे, रडू नकोस बाबा, ठीक आहे, इट्स ओके. गेली ती, आता काय नाही होऊ शकत. आता लग्न झालं तुझं तरी मित्र रडतोय माझा. जाऊ दे संकेत, गॅलरीत जाऊन रड. आता बघ कुठे बसला तो, एक मिनिट दाखवते. हा, त्या गॅलरीत जाऊन रडतो का काय आता? असं तो बघा त्याने असं बसला इथे. हे बाहेर मस्त पाऊस पडतोय, पाऊस खूप जोरात पडतोय यार आज. जोरात जर तुम्हाला दिसत असेल तर. आणि माझा मित्र इथे बिचारा असं रडत बसला इथे. का संकेत असं रडतोयस तू? ठीक आहे यार, का गेली माझं ती. लग्न झालं तुझ्याशी? अरे गेली ती, ठीक आहे संकेत. ती आता जाऊ काय? दे, तिचं जाण्याचं एवढं दुःख नाही की जेवढं तुझ्याशी लग्न होण्याचं आहे. असं असं देऊ का हे एकदम? हे ती वरती बघ किती किडे जमा झालेत. ते मच्छर आहेत. हा, मग आपल्याला काय केलं पाहिजे? एक पाल पाळायला पाहिजे. पालीसाठी ते आपण सांगायला की बाबा एवढे मच्छर आम्हाला साफ करून द्या बाबा, ते मच्छरांचा आम्हाला त्रास नाही झाला पाहिजे. येस, कम ऑन. तर हा आमची जागा आहे, आम्ही जिथे बसून चहा पितो. एक मिनिट, गॅलरी एक अशी सेटअप केली आहे. ही आमची पहिलेची झाडं आहेत का, जी आम्ही आणली. आणि आता त्याच्यातली बरीचशी आम्हाला काढायची आहेत, कारण की ना ती सुकलेत पण आणि बरीचशी नाही जगणार मला असं वाटतं. मग आम्ही आता इथे सध्यासाठी असं हे आणतालंय, कारण हे आतमध्ये टाकले ना तर ह्याचे खूप कापूस सारखं निघतंय, म्हणून आम्ही हे बाहेर मोठावाला कार्पेट आणला होता. नवीनच होता हा, पण त्याचा आत लावला तर काही फायदा नाही होत आहे. आणि संकेतला जेव्हा कोणाची आठवण येते, संकेत इथेच बसणार आहे असं त्याचा प्लॅन आहे सध्या. सध्या तुझ्या चेहऱ्यावर खूपच लगेच कोणाची आठवण म्हटल्यावर बरोबर तुझा चेहरा खुलतो. माझ्या टीव्हीच्या बाजूला बसणार आहे. हा, ज्याचं इन्स्टॉलेशनच झालं नाही आज बिचाराचं. आम्ही वाट बघत होतो, मग तो आलाच नाही. संकेतचं एक्साइटमेंट लेवल खूप हे झालं. हा, कालचा सीन सांगूया आपण. थांब, काय झालं रे संकेत? एकच झाली कदाचित. काल काय झालं माहिती आमच्यासोबत? सांग संकेत, टीव्हीचं काय झालं ते. काल आम्ही एका ठिकाणी गेलो होतो, नाव नाही सांगणार आम्ही. आणि सांग ना तू. नाही, चांगलं एक रिटेल स्टोअर होतं, ते खूप नावाजलेलं होतं. तू काय गोल गोल फिरतेस? तू मला काय कव्हर कर. मी असं येते का ही अशी गोल फिरते, मी असं आलो का ही अशी गोल फिरते, पागल. ते काही आहे. हा, बोल आता. चांगलं रिटेल स्टोअर होतं ते नावाजलेलं. तिथे आम्ही गेलो. तिकडे आम्हाला सांगितलं गेलं की तुम्हाला 78,000 पर्यंत आम्ही करून देऊ. आणि तिकडे गेल्यानंतर हे नाही आता तुम्हाला 79 होईल. नाही, तू समरी सांगतोस, तू पूर्ण सांग. पूर्ण सांगतोय मी. 78चं 79 झालं, 79चं 80 झालं, 80चं 81 झालं आणि 81चं 82 झालं. तर अशा प्रकारे काय करतेस तू? मस्त कॅमेरा असा लावला. नाही, बरोबर नाही, बरोबर नाही, चुकीचं आहे सगळं. कसं चुकीचं लावलंय सांग मला. तू फ्रंट कॅमेराने काय शूट करतेस? मग मी बॅक कॅमेरा सगळं पाडलंस माझं. तू एवढं मी सजवलं होतं सगळं पाडलं. अरे मी बॅक कॅमेरा कसा घेऊ? पण नको घेऊ, तू हाताने घे. हे बघ, हे काय तू सेटअप करतोय?
त्याचा सेटअप बघा. पहिला तर तो बॅटमॅन वरती लावलाय, त्याच्यानंतर बाजूला हो रे जरा, त्याच्यानंतर बुक्स लावले, त्याच्यानंतर त्याचं ते काय फ्रंट कॅमेऱ्याने काय शूट करते? ट्रॅव्हलर. कारण मी ब्लॉग करते ना, मला बॅक कॅमेराने मी कशी दिसते मला नाही माहिती. तुझं नाक वाकडं दिसतं ना बॅक कॅमेरामध्ये. आता आय एम प्राऊड ऑफ इट. ओके, तर मी तुम्हाला सांगते काय झालं ते. संकेत, यू कॅन जॉईन मी. आणि संकेत, खूप मच्छर आलं घरात, तुला दिसतंय का? संकेत, हे चांगलं नाही हा मच्छर, हे डेंग्यूचे मच्छर आहेत. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. पटकन बंद कर हे. हे मच्छर कोणते आहेत मला सांगा तुम्ही. मला तरी वाटतं डेंग्यूचे आहेत आणि संकेत त्यांना मारतोय. मारत नाही, पळून जातो मी. कोणत्याच प्राणीला मारत नाही आता. व्हेरी गुड. माझ्याकडूनच शिकलं असतं, मला माहिती आहे. अरे तू गॅस बंद कर यार. हां, तर मी तुम्हाला स्टोरी सांगत होते ना. सॉरी मी सांगायचं राहिलं. ऐ, तू मला मारतोस का तू मच्छरला पळवतोस मला कळत नाहीये. दोन्ही इथे ना बाहेर कोण आलं तर दिसतं हा मस्तपैकी, आणि आपल्याला त्यांच्याशी बोलता पण येतं. तर बोलतो काल काय झालं का मी सांगू? सांग तूच आता. तर काल काय झालं मी सांगते. आम्ही एका ठिकाणी टीव्ही बघायला गेलो. ओके, आणि तिथे आम्ही टीव्ही बघितली आणि आम्ही फायनल पण केली होती की आम्ही असं असं येऊ. आणि मग तो बोलला तुम्ही उद्या या, कारण की आता स्टोअर बंद होतो तर परवा. ठीक आहे, काल आम्ही गेलो तर तो बोलला की 78 तुम्हाला भेटेल. तर म्हटलं ठीक आहे चालेल, काहीतरी ते क्रेडिट कार्डचं वगैरे घेतील. पण त्यांनी आम्हाला सांगितलंच नाही का प्राइसिंग. आणि आदल्या दिवशी त्यांनी खूप फेक प्रॉमिसेस केले की नाही आम्ही देणार तुम्हाला, असं तसं कन्फर्म देणार, तुम्ही या. परत फॉलोअपसाठी 2-3 कॉल्स पण केले त्यांनी आम्हाला. तर आम्ही बोललो ठीक आहे येतो. मग आम्ही दुसऱ्या स्टोअरला नाही गेलो. आता त्या स्टोअरचा प्रॉब्लेम नाही आहे, त्या माणसाचा प्रॉब्लेम आहे की त्याने काय केलं. मग ना जेव्हा आम्ही बिलिंग करायला गेलो, एकतर पहिला तो बोलला की नाही ICICIचं आमच्याकडे होतं कार्ड. तर तो बोलला नाही HDFCवर ऑफर आहे, तुम्ही HDFC जाणार. मग आम्ही खूप शोधून, आमचा एक बेस्ट फ्रेंड आहे त्याच्याकडे HDFCचं होतं. सो आम्ही ते HDFCचा घेऊन, म्हणजे त्याचे डिटेल्स घेऊन गेलो. तिथे गेल्यानंतर बोलतो की पहिला तर बोलला की हे फिजिकलच लागेल. तर आम्ही बोललो आमच्याकडे तर ते नाही आहे. मग बोलला ठीक आहे चालेल. प्राईस जेव्हा तो टाकत होता तर त्यावेळेस आम्हाला बोलला की हे बघा 79,500. हळूवा संकेत, 79,500 वरती पण खूप गेलेत मच्छर आत दिसतात मला. 79,500चं प्राईस आहे. प्लस त्याच्यावर कारण तुम्ही HDFCने करताय तर मग ते आम्ही 80,500 लावू आणि प्रोसेसिंग फीस 1,500 लावू. आम्ही बोललो तुम्ही तर काल बोललात की 78,500 मॅक्स, प्रोसेसिंग 500 म्हणून 78,500 बोललात. आता तुम्ही 81,000च्या आसपास कसं काय देताय? नाही ते तर येणारच ना. मग तो रूट थोडा बोलायला लागला. तर मग मला खूप राग आला. मी ह्याला बोलली, मला खूप राग आला की ह्याने पूर्ण का नाही विचारलं. मग मी ह्यालाच बोलली जरा. पण मग मी त्याला बोलली माणसाला की तुम्ही तर काल प्राइसिंग एक दिली होती ना. आणि तो खूप रूढ बोलायला लागला की प्रोसेसिंग फी कोण सांगतं, प्रोसेसिंग फी तर हे बाय डिफॉल्ट येतं, तर तुम्हाला माहिती पाहिजे असं तसं. अरे म्हणलं असं थोडी असतं. आता मी पण माझा फोन घेतला ना तर तेव्हा त्यांनी सांगितलं होतं प्रॉपर. तेव्हा मी रिलायन्स डिजिटलमधूनच घेतलेला आहे. तर तेव्हा त्यांनी त्या माणसाने, मी म्हणलं ना स्टोअरचा प्रॉब्लेम नाही आहे, मी रिलायन्स डिजिटलबद्दलच बोलते. स्टोअरचा प्रॉब्लेम नाही आहे, त्या माणसाचा प्रॉब्लेम आहे. कारण माझ्या ऑलमोस्ट बऱ्याच गोष्टी ह्या रिलायन्स डिजिटलमधूनच आहेत. तर मग त्या माणसाचा प्रॉब्लेम होता की जेव्हा मी घ्यायला गेलो तेव्हा तो खूप रूढ बोलायला लागला. त्याच्या अगोदर कन्व्हिन्स करेपर्यंत तो खूप छान आणि नॉर्मल बोलत होता. तर मग लकीली तेव्हा काय झालं, आम्हाला तिथून घ्यायची इच्छाच नव्हती. कारण की म्हणलं हा असा इथेच फर्स्ट होतं तर काय फायदा आहे. मग आम्ही त्याला बोललो तर तो रूढ आन्सर द्यायला लागला. मग डायरेक्ट स्वतःच मग टाकायला लागला तो डिटेल्स. हे पण नाही विचारलं कन्फर्म करू का असं तसं. जे डिटेल्स त्याच्याकडे होते तो टाकायला लागला. मग मी त्याला बोलली ठीक आहे सोडा, आता घेतोय. तर आमचा मूड खूप ऑफ झाला होता तिथे. पण लकीली ते ट्रान्झॅक्शन नाही झालं. 1 का 2 वेळा ते कॅन्सल झालं. का मी तुम्हाला सांगते. पहिल्या वेळेस जे झालं ना तर आम्ही आमच्या फ्रेंडकडून OTP घेत होतो. तर आमचा फ्रेंड देत होता. पण सेकंड टाइमला त्याला लक्षात आलं नाही त्यांना स्टोअरवाल्यांचं असं म्हणणं होतं, त्यांना असं वाटत होतं की फिजिकल नाहीये म्हणून, फिजिकल कार्ड नाही म्हणून असा प्रॉब्लेम होतोय. आणि मग आम्हाला वाटलं बरं झालं यांचं स्वतःच मनात एक डाऊट आला. पण आम्ही दुसऱ्यांदा जेव्हा मित्राला कॉल केला की हे का फेल होतं तर तो बोला अरे मी चुकून ना लिमिटेड सेट पूर्ण नाही केली, मी फक्त 30,000. आम्ही तर स्टोअरवाल्यांना सांगितलंच नाही. आम्ही सांगितलंच नाही. आम्ही बोललो नाही होतं जाऊ दे ठीक आहे. आम्ही गेलो विजय सेल्समध्ये आम्ही गेलो आणि विजय सेल्सचा एक्सपिरियन्स ॲज ऑलवेज खूप छान होता. रिलायन्स डिजिटलचा पण काही प्रॉब्लेम नाही आहे आम्हाला, पण आम्ही फक्त त्या एम्प्लॉईबद्दल पर्टिक्युलरली बोलतोय. मग विजय सेल्समध्ये गेलो, त्याने फटाफट आम्हाला सांगितलं एवढंच होईल, ह्याच्या कमी नाही होणार. आणि मग म्हटलं ठीक आहे चालेल. त्यांनी आम्हाला कोणत्याच गोष्टीसाठी फोर्स पण नाही केला की तुम्ही वॉरंटी घ्याच
मग असंच होईल, मग हेच होईल, मग तेच होईल, असं काहीच नाही. त्यांनी फटाफट बिलिंग केलं आम्ही आणि हिअर इट इज. सो असं झालं आमच्यासोबत काल. आणि मला असं वाटतं की पूर्ण इन्फॉर्मेशन घेणं हा आपला हक्क आहे आणि त्यांना देणं हे त्यांचं काम आहे. पण त्यांनी ते लास्टपर्यंत आम्हाला पूर्ण काही दिलंच नाही. तो दरवेळेस प्राइसिंग चेंज करत राहिला. आदल्या दिवशी पण त्याने आमचा 1-1.5 तास खाल्ला होता की नाही मी तुमचं प्राईस जे पण आम्ही बोललो कमी करा थोडं हे ते, तर मग ते मी करून देईन असं तसं. आधी छान बोलला, नंतर तो खूप रूड वागत होता. तो आमचा एक्सपिरियन्स होता. तर आता तू काय मच्छरच्याच मागे लागलास संकेत? हा, कोणत्याच रूम मध्ये मच्छर नसू शकतो. एवढं तर झिरो नाही करता येणार मला. पण आज 4 दिवसानंतर आम्हाला कळलं की मच्छरचं हे दाणी, हे काय बोलतो त्याला, हे जाळी हे का दिलंय, त्यासाठी दिलंय कारण इथे मच्छर येतात. सायलेंट मच्छर आहे तिकडचे, है ना? याची लाइटिंग मस्त वाटते मला, मस्त उजळतं असं. आणि छान एकदम असं क्लिअर येतं, असं वाटतं की नॅचरल लाईट आहे. मग ना, है ना? तिकडे पाठी आहे. गोल गोल फिरू नकोस. अरे इथे बघ ना, इथे मस्त येते. तू परत पकड आता, फिरलीस. माझा हात दुखतोय. परत गोल फिरलीस. हात दुखतो माझा, मी बाद कधीच झालं, पकड. बाद झालं, बाद झालं. जेवढं झालं जास्त झालं, जे होतं ते बाद झालं. आता आम्ही जेवतो आणि आता आम्ही मस्तपैकी काय बघणार आहे, Breaking ब्रेकिंग Bad. बॅडचा सीझन 4 एपिसोड 2. खूप मजा येणार आहे. आज आमचा दिवस खूप छान माझं होता. मी तिसऱ्यांदा बघतोय. हा, पण तरी हा असं बघतो जसं काय पहिल्यांदाच बघतोय. माझं हे फर्स्ट सिरीज आहे इंग्लिशवालं. मी याच्या अगोदर इंग्लिशवाले नव्हते बघितले. मी नॉर्मल बघितले होते, जसं की फॅमिली मॅन हे ते असे नॉर्मल जे आहेत ना ते वाले बघितले होते. पण इंग्लिशवाला माझा हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आणि मला खूप मस्त वाटतं ते बघायला. सो मी असं कंटिन्यू पटापट संपवते, म्हणजे 3 सीझन कम्प्लीट झाले. पण सजेस्ट कोणी केलं तुला? ऑल थँक्स टू संकेत, कारण की पहिल्यापासून हा मला बोलत होता की तू ते बघ, तुला मग तू ते तसे बघायला लागलीस ना मग तुला हे नॉर्मल वाटतील. तर मी बोलायचे हे असं थोडी असतं. मग ब्रेकिंग बॅडचं सीझन 1 खूप स्लो आहे, जर तुम्ही पण बघितलं असेल तर. सो असं काही तो असं बोलतात ना, काय बोलतात, स्पीड असं पकडत नाही तो, असा पेस त्याचा स्लो वाटतो. पण नंतर तो हळूहळू आता पुढे जातो आणि इंटरेस्टिंग होत चाललाय. पहिला सीझन अजिबात इंटरेस्टिंग नाही, असं कळतच नाही की काय फॅन चालू ठेवतो मी. काय आम्हाला अंधारात टाकलं सगळे. देवारा दाखवायचं मी देवाच्या उजेडात येऊन देवाच्या साक्षीने ब्लॉक करते. बघा इथे पण देवाला सेटअप करायचं खूप, काय मला समजत नाही काय करता येईल. काय चाललंय तुझं? असंच खेळतो मी लाईट सोबत. आपल्याकडे टीव्ही नाही, सो आपण इथेच असं ठेवून जाऊ आणि बघू. अच्छा असा तिथे लॅपटॉप ठेवणार आहे आम्ही आणि मग टीव्ही लावून आम्ही बघणार आहे. काय वाटतं, टीव्ही हा वरती लावला पाहिजे की खाली सेटअप केला पाहिजे? मला तर वरतीच वाटते, कारण ही डिझाईन मध्ये मस्त. खाली दाखव ना त्यांना आणि कसं आहे. संकेतने हे नवीन बुक आज स्टार्ट करतोय, हिडन हिंदू बाय अक्षत गुप्ता. त्यांची ना मी एक रील बघितली, जी तुला पटते का सांग. त्या दिवशी त्यांची एक रील बघितली मी, तू कॅमेरा ज्याच्यामध्ये माझा हात दुखतोय, ज्याच्यामध्ये ते काय बोलत होते माहितीये का, की आपण पाय पडताना लोकांचे बघितलं पाहिजे की ते कोण आहेत आणि ते कसे आहेत. तुला काय वाटतं याच्याबद्दल? बरोबर आहे. म्हणजे कोणाची Negative. आपल्यामध्ये कसं असतं की हा मोठा दिसता, परत त्याच्या आपले पेरेंट्स सांगतात, सोसायटी धर सांगते त्याचे पाय. हा. पण मग ते म्हणत होते की त्यांचे एनर्जेटिक असे आहेत ते लोकांचे, तुम्ही पाय म्हणजे एकदम टिपला तुम्ही जाता आणि मग त्यांचा आशीर्वाद घेता. पण मला माझं वेगळं मत आहे रे याच्यामध्ये. ऐकतोस का? आता तू हलतोस, त्याचं काय झालं? अरे मी मच्छर बघतोय बघ, मला एक दिसला, आता त्याला उडवायचा मला. हा, ते जसं ब्रेकिंग बॅड मध्ये एक अख्खा एपिसोड फक्त त्या द फ्लाय. माशीवर आहे. द फ्लाय नाव आहे हा, त्याचं. तसं संगीतचं द मच्छर आपण ठेवूया. हे बघा मस्किटो. इथे. अब का आता मोठा किडा आलाय यार. आपण एक सेल्फी घ्यायचो सोबत, दिसते मी तो एटेक्स मध्ये दाखवला होता मच्छर की तो कसा आहे. सगळे सांगतील की तो डेंग्यूचाच आहे. हा, त्याला मारून टाकतो. माझा पकड तर मारत नाही म्हणजे पळून लावतो. अरे तो ऐक, हा नाही येतो. ती तर मी काय सांगत होते यार, काय बोलत होते मी काय बोलत होते आता? ब्रेकिंग बॅड बद्दल बोलत होते. ब्रेकिंग बॅडच्या अगोदर काय बोलत होते मी? ते टीव्ही बद्दल. टीव्हीचं पण झालं. काय बोलत होते मी आता? अरे यार शिट, थांब सगळे, मी काय बोलत होते आता? शिट यार, मला विसरायचं खूप हे झालं, गजनी झाली मी. ते पुसतो मी. काय बोलत होते मी संकेत? जाऊ दे, फोन हे करून बघ. हा, अक्षत गुप्ताचं जे रील होतं त्याच्यावर माझे व्ह्यूज मी म्हणत होते. म्हणजे मला असं वाटतं हा का, की मला असं वाटतं आपल्या म्हणजे हिंदुइझममध्ये, हिंदू धर्मामध्ये पाया पडण्याचा मला असं वाटतं मुद्दा हा आहे
की आपण त्यांच्या पाया न पडता आपण त्यांच्यामधलं देव प्रत्येकाच्या मनात आहे, जसं आपल्याला सांगितलं जातं, तर त्यांच्यामधल्या देवाला आपण पाया पडतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा मुद्दा हा असतो की म्हणजे की बाबा माझा इगो तुमच्यासमोर काहीच नाही आहे. आपल्यामध्ये कसं सरेंडर हे जास्त शिकवलं जातं ना, तर मला वाटतं ते आहे हे. आणि मला माहीत नाही, मला वाचावं लागेल याच्याबद्दल की खरंच एखाद्याचे पाय धरले तर त्यांचं एनर्जी काही जातं का आपल्यामध्ये, ते बघावं लागेल मला. एनिवेज, तर मी खूप बडबड केली आज आणि संकेत खूप शांत आहे आज. तर कारण का तू एवढी बडबड करते मला करूनच येते. बरं ठीक आहे, बोल. तू काय बोलत नाही आहे ना म्हणून. इथे पण त्यांनी होल दिलाय, कशासाठी हा होल? ते तुझा PS5 ठेवायला, नाही रे, इथे वायर पण आहे. त्याच्यात तसं ठेवायचं ना, म्हणजे वरती नाही दिसणार ते असं. असं आहे काय? हा, बर, चालेल, चांगलं. तर आता हा मला- ब्लॉग आम्ही एंड करतोय. हा ब्लॉग आता आम्ही एंड करतोय. आणि आणि काय आता पुढचा व्हिडिओ तुम्हाला कसा हवाय ते सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये कदाचित मी कामावर असेल का आणि ही घरी असेल. नाही, पुढच्या व्हिडिओमध्ये तुझ्या वर्क फ्रॉम होम करशील तेव्हाच आपण करायचं. का रे असं? आता तू का दुनियाभरचा हालतोस, तुला ते चालतं ना? मला अँगल चेंज करायचा. हा, ह्याचा इकडचा अँगल चांगला ना म्हणून तो तसं करतोय. तर अशा प्रकारे आता आमचं ब्लॉग आणि झालेलं खूप आहे. थंड आहे यार इथे खाली. तर तुम्हाला एकदम वाकडा तिकडा काय अँगल आहे संकेत? असंच मस्ती करतो मी त्यांच्यासोबत रे. त्यांना त्रास देतोय. मी सगळ्यांना त्रास देतो, मला आवडतो त्रास द्यायला. सो आता मी असं त्रास दिलाय. आणि आम्ही आमचा ब्लॉग आता इथे संपवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. मजा आली या ब्लॉग मध्ये आम्हाला काढताना. आणि कदाचित तुम्हाला येईल बघायला मजा, काय माहिती. बट आम्हाला सपोर्ट करा. आम्ही असंच फालतू व्हिडिओ काढत राहू आणि तुम्ही असं हे सपोर्ट का करा. फालतू बोलतोस रे तू? आपण एवढे फालतू? छान मजेदार काढतोय व्हिडिओ, फालतू बोलतो तू? स्वतःच्याच कॉन्टेंटला फालतू बनत तुला कोण बघेल? मला नाही रे, तुलाही नाही बघणार तसं. मला बघितलं तरी 2-3 लोक बघतील, पण तुला तर तेही नाही बघणार. जास्त बोललास ना, चल. चला, सो आम्ही आता इथं संपवतोय आणि मग याच्या पुढे तू आताच चालू करतोस? काय करूया बघूया आपण पुढे. आता ब्रेकिंग बॅड बघतोय मी. बाय बाय.